शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. श्रीराम. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगज्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवान वाच. ज्ञानं परं गुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाण गदितं मया. व्यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्संयत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिनः, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति करिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीराम. जय राम जय जय राम. दशमस्कंद उत्तरार्थ. जरासंध युद्ध द्वारका निर्माण 50व्याचे केले कथन. भस्म झाला काल यवन मुचुकुंद कथा 51. बलराम विवाह द्वारका गमन. रुक्मिणीचे पत्र पावला श्रीकृष्ण, त्याचा अध्याय 52. रुक्मिणी हरण 53. लग्न श्रीकृष्ण रुक्मिणीचे. पराभव शिशुपाल रुक्मीचे. 54व्यात त्याचे केले निरूपण. प्रद्युम्न जन्म वध 100चा. 55वा तयाचा. जांबवती सत्यभामा कृष्ण विवाहाचा. स्यमंतकाचा 56वा. स्यमंतक हरण शतधन्वोद्धार. फिरूनी द्वारकेशी आला अक्रूर. 57व्यात मधुर कथा तयाची. श्रीकृष्णाच्या अन्य स्त्रिया. 58वा सांगे तया. 16 सहस्र 100 जाया. 59व्यात कृष्णाशी. श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद 60वा. अनिरुद्ध विवाह 61वा. रुक्मी वध पुत्रयोग बरवा श्रीकृष्णाचा निवेदिला. उषा अनिरुद्ध मिलन 62. कृष्ण बाणासुर युद्ध 63. नृगराजकथा 64. 65 बलराम व्रजयात्रा. पौंड्रक काशीराजोद्धार 66. विविधोद्धार 67. बलराम कोप सांब विवाह 68. वर्णिला श्रवणीय. कृष्ण ग्रहचर्या नारदपाही. 69व्यात कथाही. 70व्यात श्रीकृष्णाकडे येई दूत कैदी राजांचा. 71 श्रीकृष्ण इंद्रप्रस्थ गमन. 72 जरासंधोद्धार राजसूय यज्ञ. 73 सोडी राजबंदिवान आला श्रीकृष्ण इंद्रप्रस्था. 74व्यात दुर्योधन यज्ञात पावला अपमान. 75व्यात यज्ञ संपूर्ण राजसूय निवेदला.
शाल्व यादव युद्ध 76, शाल्वोद्धार 77, दंतवक्त्र विदुरथोद्धार 78, बलराम हस्ते सूतवध, बल्वलोद्धार बलराम यात्रा 79 सविस्तरा, सुदाम श्रीकृष्ण भेट मधुरा 80 वर्णिली, सुदाम्याची ऐश्वर्यप्राप्ती 81 कथाती, श्रीकृष्ण बलराम गोप गोपी भेटी 82 श्रीकृष्ण पट्टराण्यांशी, द्रौपदी भेटली 83, वसुदेव यज्ञोत्सव 84, ज्ञान मातापित्याशी 85, सुभद्रा हरणम मिथिलेत कृष्ण, जनक श्रुतदेवाशी दे दर्शन, एकदा अनेक रूप धारण 86, वेदस्तुती 87, शिवसंकटमोचन 88, भृगुद्वारा त्रिदेव परीक्षेशी 89 वर्णिले, मृत विप्र बालकाशी 89 आणि ऋषिकेशी निवेदिले 90 श्रीकृष्ण लीला विहार. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज फाल्गुन वद्य सप्तमी शके 1946. कालचा फाल्गुन वद्य षष्ठीचा उत्सव श्री क्षेत्र पैठणामध्ये साजरा झाला. त्याचे 1-2 फोटो आले होते, ते सुद्धा मी पाठवले आहेत. हा जो नाथांच्या घरचा रांजण भरण्याचा जो कार्यक्रम आहे की ज्यामध्ये अनेक जण कावडीतून पाणी आणतात आणि त्या रांजणामध्ये टाकतात. या उत्सवासाठी समर्थांच्या घरून, समर्थ लहान असताना आणि आपले श्रेष्ठ गंगाधर स्वामी असताना राणूबाई पण त्या ठिकाणी जायच्या. त्याच परंपरेने शके 1599 श्रेष्ठ गंगाधर स्वामी त्या उत्सवासाठी त्या ठिकाणी गेले आणि त्या प्रथेप्रमाणे एक कावड घेतली. आता वयसुद्धा वाढलं होतं, त्यामुळे लहान अशी कावड आणि ते पाणी आणत होते आणि पाणी आणून त्यांनी त्यामध्ये ओतलं. त्याच वेळेस तो रांजण पूर्णपणे भरला. एकनाथ महाराजांचे चिरंजीव हरिपंडित यांनी ही गोष्ट पाहिली आणि सगळ्या लोकांच्या समक्ष तो रांजण भरलेला पाहून सगळ्यांना खूप आनंद झाला. प्रथेप्रमाणे श्रेष्ठ गंगाधर स्वामींचं त्या ठिकाणी पूजन झालं, त्यांचा सत्कार झाला आणि आता रांजण भरलं ही गोष्ट आपल्या हातून झाली हे लक्षात आल्यावर आता आपल्या जीवाचासुद्धा रांजण भरला हा संकेत त्यांनी घेतला. आणि ही गोष्ट जेव्हा फाल्गुन वद्य षष्ठीला झाली म्हणजे कालच्या दिवशी झाली आणि नंतर फाल्गुन वद्य त्रयोदशी चतुर्दशी सहचतुर्दशी या दिवशी त्यांनी दहीफळ खंडारे या ठिकाणी आपला देह ठेवला. आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी त्यांच्या पत्नी पार्वतीबाई यांनीसुद्धा देह ठेवला. या फाल्गुन महिन्यातले हे 2 महत्त्वाचे सण आपण लक्षात घ्यावेत. त्याचप्रमाणे आता 2 दिवसांनी येणाऱ्या फाल्गुन वद्य दशमी ही जी तिथी आहे त्या दिवशीसुद्धा योगीराज श्री कल्याण स्वामीचे बंधू दत्तात्रय स्वामी यांनी शिरगाव मठामध्ये आपला देह ठेवला. त्या शिरगाव मठामध्ये 2-3दा माझं जाणं झालं. खूप सुंदर असा मठ आहे. त्या ठिकाणी मारुतीची मूर्ती खूप सुंदर आहे. त्यासमोरच या दत्तात्रय स्वामींची समाधी देखील आहे. समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष असणारे अण्णाबुवा कालगावकर यांची समाधीसुद्धा याच मठात आहे, कारण त्यांनी अनेक वर्षे या मठामध्ये सेवा दिली होती. त्या सगळ्यांचे स्मरण करून आज आपण आपल्या अध्यायाकडे वळूया. दशमस्कंधामधील 74वा अध्याय भगवंताची अग्रपूजा आणि शिशुपालाचा उद्धार. मागच्या 2-3 अध्यायापासून आपण पाहत आहोत. युधिष्ठिरांना राजसूय यज्ञ करायचा होता आणि दुसरीकडे जरासंधाच्या कारागृहामध्ये अनेक राजे जे आहेत त्यांचे किती राजे ते सुद्धा दिलेलं आहे. ते राजे त्यांनी त्या ठिकाणी बंदिस्त करून ठेवले होते. त्यामुळे त्या राजांना मुक्त करणं आणि राजसूय यज्ञ आणि त्यानिमित्ताने त्या यज्ञासाठी लागणारं धनसंपत्ती गोळा करणं हे सुद्धा फार महत्त्वाचं कार्य होतं. आता भगवंताच्या कृपेने जरासंधाचा वध झाला आणि भगवान श्रीकृष्णाचा महिमा जो आहे तो सगळीकडे पसरला. राजा युधिष्ठिर हे सगळं पाहून अत्यंत प्रसन्न झाले आणि युधिष्ठिर म्हणतात, ब्रह्मदेवादी त्रैलोक्याचे स्वामी म्हणजे स्वतः प्रत्यक्ष ब्रह्मदेव आणि इंद्रादी लोकपाल जे होते ते सगळेसुद्धा त्यांना दुर्मिळ आज्ञा मिळताच ते ती आज्ञा शिरोधार्य समजतात. म्हणजे ब्रह्मदेव ज्याची आज्ञा शिरोधार्य समजतात असे भगवान श्रीकृष्ण आपण आहात. वहंती दुर्लभम लब्ध्वा
शिरसैवानुशासनम. आणि तेच कमलनयन भगवंत जे आहेत ते स्वतःला राजे समजणाऱ्या क्षुद्र अशा आमच्यासमोर या ठिकाणी उभेसुद्धा राहतात. खरे तर आपल्याला ही न शोभणारीच लीला आहे असं या ठिकाणी युधिष्ठिर भगवंताकडे पाहून म्हणतात. आता भगवंताचं स्वरूप कसं आहे ते या ठिकाणी सांगतात. न एकस्या द्वितीयस्य ब्रह्मणः परमात्मनः. एकस्या द्वितीयस्य भगवंत कसे आहेत, भगवंताचं अस्तित्व कसं आहे तर एकमेवा द्वितीय, ते एकमेव आहेत आणि न द्वितीयम नास्ति, म्हणजे त्यांच्या जोडीचा दुसरा कोणी नाही असं त्यांचं स्वरूप आहे. आणि ब्रह्मण परमात्मनः. आणि कर्मभिर वर्धते तेजो रसतेच यथा रवेः. जसा सूर्य आहे, सकाळी सूर्याचा प्रकाश जो आहे तो अगदी सौम्य असतो, छान आपल्याला आनंददायक असतो. संध्याकाळीसुद्धा तसाच असतो. पण हे सर्व आपल्या दृष्टीने आहे, पण सूर्याच्या दृष्टीने मात्र त्याचा प्रकाश जो आहे त्याची प्रखरता ही जी आहे ती कमी जास्त होत नाही. तसंच या शरीराचं आणि या शरीरी म्हणजे या शरीरामध्ये राहणाऱ्या आत्म्याचं याचंसुद्धा तसंच आहे. शरीराचे 6 विकार आहेत, ते 6 विकार सांगितलेले आहेत आपल्या आदिशंकराचार्यांच्या तत्वबोध या ग्रंथामध्ये. अस्ति जायते वर्धते विपरिणीमते अपक्षीयते आणि विनश्यते. म्हणजे अस्ति तो जन्माला येतो, त्याचं आता अस्तित्व सुरू झालं. जायते हळूहळू वाढत जातो, वर्धते आणि विपरिणीमते आणि हळूहळू त्यामध्ये परिणाम जो आहे तो दिसतो. अपक्षीयते मग हळूहळू तो आता उत्तर अवस्थेकडे वळत असतो आणि विनश्यते काही काळानंतर तो नाशसुद्धा होतो. असा जीव आहे. पण शरीरी जो आहे, जो आत्मा आहे, तो आत्मा परमेश्वराचा अंश असल्यामुळे त्याच्याबद्दल गीतेमध्ये सुद्धा 2ऱ्या अध्यायामध्ये श्लोक आहे. न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. की तो नाश होत नाही, तो जन्म घेत नाही. म्रियते कदाचिन, आणि त्यामध्ये जसं म्रियते शब्द आहे त्या म्रियते शब्दाचा अर्थ पिंड आणि प्राणाचा वियोग होणे. आपण जन्मतो म्हणजे आपला पिंड आहे, तो पिंड देहरूपाने या ठिकाणी आपण धारण केला आणि त्यातला प्राण निघून गेला म्हणजे त्याचा वियोग होतो. हे फक्त शरीराच्या दृष्टीने असणारे विकार आहेत. पण भगवंताच्या दृष्टीने पिंड आणि प्राणाचा वियोग हा कधीच होत नाही. न हन्यते हन्यमाने शरीरे. असं तुमचं स्वरूप असल्यामुळे तुमच्यासाठी आपण एकमेवा द्वितीय असे परब्रह्म आहात असं युधिष्ठिर या ठिकाणी म्हणतात. न वै ते जित भक्तानां ममाहम इति माधव त्वं तवेति च नानाधीः पशुराम इव विकृता. मी आणि माझे किंवा तू आणि तुझे हा जो भाव आहे ही एक विकृत बुद्धी आहे. ही विकृत बुद्धी देहाच्या अभिमानामुळे निर्माण झालेली आहे. आणि भक्तांच्या चित्तामध्ये खरे जे भक्त आहेत, परमेश्वराशी एकरूप झालेले आहेत, त्यांच्या चित्तामध्ये मी आणि माझे असा भाव नसतो. कबीरांची गोष्ट सांगतात. कबीर एका दुकानामध्ये नोकरीला त्यांना ठेवलं होतं आणि त्या ठिकाणी धान्य बोलण्याचं काम होतं. एक माप टाकलं, 1 2 3 4 12 आणि नंतर 13 जेव्हा शब्द आला तेव्हा ते धान्य मापाने मोजत होते. कितीतरी धान्य मोजणं झालं पण ते सारखं 13 13 13 म्हणजे जे आहे ते भगवंता सगळं तुझंच आहे असा भाव त्या कबीरांच्या ठिकाणी होता. आता या ठिकाणी शुकदेव सांगत आहेत परीक्षित राजाला. इत्युक्त्वा यज्ञये काले ववरे युक्तान स ऋत्विजः. युधिष्ठिराने श्रीकृष्णांच्या अनुमतीने, श्रीकृष्णांच्या आज्ञेप्रमाणे यज्ञासाठी योग्य मुहूर्तावर ब्राह्मणांना ऋत्विज म्हणून बोलवले, त्यांचा सत्कार केला. आता या यज्ञामध्ये कोण कोण आलं म्हणजे युधिष्ठिराचा जे मोठेपण आहे, त्याचं महत्त्व जे आहे, युधिष्ठिराची साधना जी आहे, देवावरची प्रीती जी आहे ती किती श्रेष्ठ दर्जाची होती हे यामध्ये जे लोक आले, जे महर्षी आले त्यांची नावं वाचून आपल्या लक्षात येतं. आपण म्हणतो आमच्याकडे लग्नामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले आणि तेच एक कौतुक म्हणजे फोटो, मग आपल्याबरोबर आपल्या
मुलाबरोबर सुनेबरोबर मुख्यमंत्र्यांचा फोटो आणि त्याचंच कौतुक सगळीकडे सुरू असतं. पण इथे जे आहे ते यांच्या यज्ञामध्ये कोण कोण आले पहा, त्यांची यादीच पूर्ण 3 श्लोकामध्ये दिलेली आहे. व्यास, भरद्वाज, सुमंतू, गौतम, असित, वसिष्ठ, च्यवन, कण्व, मैत्रेय, कवश, त्रित, विश्वामित्र, वामदेव, सुमती, जैमिनी, कृतु, पैल, पराशर, गर्ग, वैशंपायन, अथर्वा, कश्यप, धौम्य, परशुराम, शुक्राचार्य, आसुरी, वितिहोत्र, मधुच्छंदा, वीरसेन आणि अकृतवर्ण असे त्या ऋषींची नावं की जे त्या ठिकाणी राजसी यज्ञामध्ये प्रत्यक्षपणे आलेले होते. ब्राह्मणः, क्षत्रियः, वैश्याः, शूद्राः यज्ञदी दृक्षवाः. आणि तो यज्ञ दृक्षवाह म्हणजे तो यज्ञ पाहण्यासाठी अनेक राजे आले होते. ब्राह्मण आहेत, क्षत्रिय आहेत, सगळेजण त्या ठिकाणी आलेले होते. कृष्ट्वा तत्र यथाम्नाय दीक्षयाश्चक्रिरे नृपम. मग त्यावेळेस ऋत्विजांनी, जे ब्राह्मण त्या यज्ञासाठी आले होते, त्यांनी सोन्याच्या नांगरातने यज्ञभूमी नांगरली आणि युधिष्ठिराला भगवंताच्या आज्ञेप्रमाणे शास्त्रानुसार यज्ञाची दीक्षा दिली. आता यज्ञाची दीक्षा मिळाल्यानंतर आता युधिष्ठिर यज्ञ करण्यासाठी आता संपन्न झालेले आहेत. आता जसं वरुणदेवाच्या यज्ञामध्ये जी यज्ञाचे पात्र असतात, जी भांडी असतात ज्यामधून आपण समिधा वगैरे गोळा करतो, त्या यज्ञामध्ये आपण आहुती देतो, ती सगळी भांडी ही यज्ञपात्र जे आहे ते सगळी सोन्याची होती. तसंच या यज्ञामध्ये सुद्धा होतं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पांडुनदन युधिष्ठिराच्या निमंत्रणानुसार प्रत्यक्ष ब्रह्मदेव, शंकर, लोकपाल, सिद्ध, चारण, गंधर्व, नाग, मुनी, राक्षस, पक्षी, किन्नर, चारण असे सगळेजण त्या ठिकाणी या राजसीय यज्ञासाठी आलेले होते. आता या ठिकाणी म्हटलेलं आहे की कृष्ण भक्ताने राजसीय यज्ञ करणे हे योग्यच आहे असं सगळ्यांनाच वाटत होतं. त्याचं कोणाला काही आश्चर्य वाटलं नाही. जसा पूर्वी वरुण देवतेने यज्ञ केला त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा यज्ञ सुरू आहे. प्राचेत सम इव अमराहा. विधीपूर्वक राजसूय यज्ञ करविला. आता यज्ञ म्हटलं की त्यामध्ये सोमरसपान हे सुद्धा महत्त्वाचं आहे. सोमरस म्हणजे जी वनस्पती जी जीवाला म्हणजे चांगले शरीर ठेवण्यासाठी म्हणून आवश्यक असं ते एक विशिष्ट प्रकारची वनस्पती. सोमरस काढण्याच्या दिवशीसुद्धा युधिष्ठिराने याजक आणि सदस्पतींचे मनापासून विधीपूर्वक पूजन केले. आता प्रश्न आला की आता हा यज्ञ झाला, आता यज्ञाच्या वेळेस ज्या प्रमुख व्यक्तीचा सत्कार करायचा तो कोण आहे असा एक प्रश्न आला आणि त्या राजसभेमध्ये यावर प्रत्येकाने आपापलं मत मांडलं. जितक्या मती तितकी मते, म्हणजे जितकी बुद्धी म्हणजे जितकी माणसं असतील त्यापैकी प्रत्येकाचंच मत जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं असतं. आता हे सगळं ऐकून जसं आपण म्हणतो की एक शब्द आहे अर्हता. काल परवा आपल्या सकळकळींच्या प्रवचनामध्ये ते होता सकळांच्या ह्याच्यात अर्हता म्हणजे पात्रता. एखादी जाहिरात दिल्यानंतर क्वालिफिकेशन्स काय म्हणते डिझायरेबल आणि इसेन्शियल, त्यामध्ये अर्हता शब्द आहे म्हणजे पात्रता. आणि जे पात्र आहेत त्यांनीच त्या ठिकाणी अप्लाय करायचं असं ठरलेलं. तसं या ठिकाणी सहदेव जे आहेत, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव, सगळ्यात लहान असणारा सहदेव त्या ठिकाणी उभे राहिले आणि ते सांगतात अर्हती ह्यच्युता श्रेष्ठम भगवान सात्वताम पतीही. यदुश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णच या सर्व सदस्यांमध्ये श्रेष्ठ आहेत. तेच देव, देश, काल, धन इत्यादी सर्व काही तेच आहेत. देवसुद्धा मीच आहे, धनसुद्धा मीच आहे, देशसुद्धा मीच आहे असं त्यांचं स्वरूप आहे. अग्निर आहुतयो मंत्रा सांख्यम योगश्च यत्परः. यज्ञामध्ये जो अग्नी प्रज्वलित केला जातो तो अग्निसुद्धा मीच आहे असं भगवंताचा श्लोक आहे. त्यामध्ये देणाऱ्या आहुतीच्या ज्या वस्तूंची आहुती आहे ते सुद्धा मी आहे. ती आहुती देताना जे मंत्र म्हणतात ते मंत्रसुद्धा मीच आहे. ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग जे आहेत ते सगळे माझ्याच प्राप्तीसाठी आहेत असं भगवंत म्हणतात. आणि म्हणून एक एवा द्वितीयो सा वै तदात्म्यम इदम जगत.
आणि मग हेच परब्रह्म अद्वितीय असं आहे आणि हे सगळं जग हे मान्य करतं. या जगामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय, संहार हे सुद्धा यांच्यामुळेच होतात. आता सगळे जग ज्यांच्या कृपेने जिवंत असतं किंवा ते राहतं, ते स्थित आहे, त्यांचं पूजन, अग्रपूजा आपण केली पाहिजे. तस्मात् कृष्णाय महते दीयतां परमार्हणम् एवं चेत् सर्वभूतानां आत्मनश्चा अर्हणं भवेत. श्रीकृष्णाचीच अग्रपूजा करावी असं सहदेवाने या ठिकाणी म्हटलं. आता जे राजे, जे ऋषी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि सहदेवाशी सहमत झाले, त्या सगळ्यांनी खूप त्यांचं कौतुक केलं. तच्छ्रुत्वा तुष्टुव सर्वे, तुष्टुव म्हणजे सगळ्यांनी सहदेवाची प्रशंसा केली. आणि साधू साध्वीती सत्तमा, साधू आपण जसं म्हणतो, अरे वा, छान छान, अशा प्रकारे सगळ्यांनी त्याला अनुमोदन दिलं. आता हा सर्वांचा पाठिंबा जो आहे तो सगळ्यांचा मिळाल्यामुळे आता यज्ञामध्ये श्रीकृष्णांची यथासांग पूजा केली. आता पूजा सुरू आहे. आता ती पूजा कशी केली हे सुद्धा या ठिकाणी सांगितलं. तत्पादाव वनिज्यापहा शिरसा लोकपावनी. प्रथम भगवंताच्या चरणाचे प्रक्षालन केले. ज्या चरणापासून त्रिभुवनाला पावन करणारे चरणतीर्थ हे त्या ठिकाणी असणारे सगळे पत्नी, भाऊ, मंत्री, कुटुंब या सगळ्यांनी आनंदाने आपल्या मस्तकावर धारण केलं. आता चरणापासून निघालेली गंगा जी आहे, तसंच मुखापासून निघालेले हे सगळे मंत्र जे आहेत, श्रीमद भागवतासारखा ग्रंथ जो आहे तो सुद्धा भगवंताच्या मुखातून निघालेला आहे. ती सुद्धा एक गंगा आहे, ज्ञानगंगा आहे आणि त्यामध्ये पवित्र होणारे असंख्य जीव आहेत. सत्संग जो आहे तो सत्संग त्याचाच करावा माणसाने. आणि भगवंताचं हे सगळं रूप पाहून त्यांची पूजा करताना या युधिष्ठिरांना खूप आनंद होत होता. त्यांना भगवंतांना पितांबर आणि मौल्यवान अलंकार अर्पण केले. जसं आपल्याकडे कोणी साधू पुरुष आले तर आपण त्यांचं पूजन करतो, त्यांना कुंकू लावतो, तिलक करतो आणि काहीतरी भेट म्हणून आपण देतो. तसं देत असताना युधिष्ठिराचं हृदय, मन जे आहे भरून आलं आणि डोळ्यामध्ये अश्रू असल्यामुळे त्यांना नीट पाहतासुद्धा येत नव्हतं, अशी अवस्था झाली. आता हे सगळं पाहून त्या ठिकाणी असणारे सगळे लोक हात जोडून नमो जय हा असं म्हणू लागले. नमो जयेति नमस्तुम निपेतु पुष्पवृष्टया, पुष्पवृष्टी करू लागले. आता हे सगळं पाहून, चांगलं झालेलं पाहून ज्यांना सहन होत नाही, महाकुंभमेळ्याचं आयोजन आत्ताच झालं, सगळीकडे कौतुक आहे, पण ज्यांना सहन होत नाही त्यांनी त्यामध्ये त्यांची जशी वृत्ती आहे तसंच त्यांना त्या ठिकाणी दिसलं. पण इतरांना जे आपले ओळखीचे वगैरे जाऊन आले असतील त्यांनी मात्र सगळ्यांनी कौतुकच केलेलं आहे. तसं आता शिशुपाल या ठिकाणी उभा राहिला. शिशुपालाने हे सगळं पाहिलं. त्या कृष्णाचे गुणगान ऐकून शिशुपाला खूप राग आला. आसनावरून उठून उभी राहिला. शिशुपाल कोण होता? हा दमघोषाचा पुत्र, भगवान श्रीकृष्णाच्या आत्याचा मुलगा शिशुपाल. आणि भर सभेत हात उंचावून स्वपीठात उत्थाय म्हणजे उभं राहून आणि उत्क्षिप्य बाहुम, उत्क्षिप्य म्हणजे दोन्ही हात उभारून मोठ्या क्रोधाने, कोणाचंही भीड न ठेवता, कोणालाही न घाबरता भगवंतांना अर्वाच्य शब्दामध्ये तो बोलू लागला. आता याच्या मातेला भगवंताने लहानपणी वर दिला होता की याचे 100 अपराध होईपर्यंत मी याला मारणार नाही. ती मोठी कथा आहे, महाभारतामध्ये विस्तृतपणे दिली, आपल्या सगळ्यांना माहीत पण आहे. वृद्धानाम अपि यद्बुद्धिर बालवाक्येर अविभिद्यते. हा बालबुद्धी असणारा सहदेव जो आहे त्याने एक सांगितलं की कृष्णाच्या अग्रपूजेचा मान कृष्णाला द्यावा. त्याची ती बालबुद्धी आहे, कारण या सगळ्या पांडवांमध्ये सगळ्यात लहान असणारा हा सहदेव आहे. पण त्याच्या बालबुद्धीचं श्रवण करून या ठिकाणी असणारे जे मोठमोठे ऋषीमुनी आहेत, आत्ताच आपण सगळ्यांची नावं घेतली, प्रत्यक्ष ब्रह्मदेव शंकरसुद्धा त्यामध्ये आहेत आणि अनेक ऋषी आहेत. आपले जे गोत्र आहेत त्या गोत्राचे ऋषीसुद्धा त्या ठिकाणी होते. त्या सगळ्यांचे बुद्धीसुद्धा चक्रावून गेली आणि ते सुद्धा जय जय नमस्ते, नमो जयती नमस्तेम निपेतु पुष्पवृष्ट्या, ते सुद्धा सगळीकडे त्याचं कौतुक करत होते.
पण अग्रपूजेसाठी कोण योग्य आहे याचा निर्णय करण्यास आपण खऱ्या अर्थाने समर्थ आहात, असं सहदेव त्या उपस्थित लोकांना म्हणायला लागले. आता हा कृष्ण अग्रपूजेसाठी त्याला का मान द्यायचा आणि त्याने काय केलं याबद्दल आता सहदेव सगळ्यांना सांगत आहेत. सभेतील श्रेष्ठांना सोडून हा कुलाला कलंक असलेला गोपाळ अग्रपूजेचा अधिकारी कसा होऊ शकतो. शिशुपाल सगळं सांगत आहे की सगळ्या निगेटिव्ह पॉईंट जेवढे आहेत तेवढे सगळे या ठिकाणी त्यांनी सादर केले सगळ्यांसमोर, सगळ्यांसमक्ष. न भीता भगवान श्रीकृष्ण असताना, अनेक ऋषीमुनी असताना, अनेक देवता प्रत्यक्ष असताना काय सांगतात ते, यथा काक पुरोडवाशम सपर्याम कथम अर्हती सदस्पती अतिक्रम्य गोपाल कुलपांसनः. हा कुळासाठी पण कलंक असणारा हा भगवान आहे, हा श्रीकृष्ण आहे. याला कोणताही वर्ण नाही, कोणतीही जात नाही. उच्च कुळातसुद्धा हा जन्मलेला नाही. हा धर्माच्या बाहेर जाऊन हा सगळं वर्तन करतो, म्हणजे धर्माच्या विरुद्ध हा वर्तन करतो. आता एकदा बोलायला सुरुवात केली की त्याची बुद्धी भ्रष्ट होती, आणि बुद्धी भ्रष्ट झाली की माणूस जसा रागाने, राग जो आहे एकदा मनामध्ये शिरला की मग त्याची वाणीसुद्धा भ्रष्ट होती आणि त्याचं तारतम्य त्याला राहत नाही. क्रोधात भवती समोहात, समोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. गीतेचे अनेक श्लोक, त्याचा आपण सविस्तर अर्थ पाहिला तर आपल्या जीवनामध्ये अशा अवस्था, असे कठीण प्रसंग नेहमीच येत असतात. म्हणून क्रोध न करता शांतता धारण केली पाहिजे. 16व्या अध्यायामध्ये जे दैवी गुण दिलेले आहेत त्यामध्ये हे सगळे गुण आहेत. आता ते म्हणतात याच्या अंगी कोणतेच गुण नाही, मग हा अग्रपूजेचा कसा काय मान घेऊ शकतो. पुढे सांगितलं, ययाती राजांनी या वंशाला शाप दिलेला आहे, त्यामुळे सत्पुरुषांनी सुद्धा या वंशालाच बहिष्कृत केलेलं आहे. हा भारतामधले वर्णन आहे. हा नेहमी धर्मबाह्य मधुपान करण्यामध्ये मग्न असतो. वृथा पानरतम शाश्वत सपर्याम कथम अर्हती. अर्हती म्हणजे हा या अग्रपूजेसाठी कसा काय पात्र ठरला, असं त्याचं म्हणणं. आता अजून एक भगवंताचा दोष त्यांनी काढला की या सगळ्या भारतभूमीमध्ये राहायचं सोडून देऊन याचा त्याग त्यांनी केला. ही ऋषीमुनींची सगळी धरती आहे आणि त्या भूमीचा त्यांनी त्याग केला आणि वेदचर्चा नसलेल्या समुद्रात स्वतः किल्ला बांधला आणि तिथे तो राहू लागला. म्हणजे आपल्या बेटद्वारका, द्वारका आणि बेटद्वारका त्या ठिकाणी हा राहायला लागला. समुद्रम दुर्गम आश्रित्य, समुद्रामध्ये दुर्ग बांधला आणि त्याच्या आश्रयाने हा राहू लागला. बाधनते दस्यवह प्रजा, आणि दस्यवह एखादे लुटारू जसे टोळीने येतात आणि एखादं मुलूक लुटून नेतात त्याप्रमाणे हा सर्व प्रजेला त्रास देत आहे. आता शिशुपालाचे सर्व पुण्य संपलं होतं. भगवंताचा विचार, एवं आदित्यन भद्राने बभावे नष्टमंगला, नष्टमंगला. त्याचं सगळं पुण्य आता नष्ट झालं होतं, कारण भगवंताबद्दल अपशब्द तो बोलत होता. नोवाच किंचित भगवान यथा सिंह शिवारुतम. जसं एखाद्या सिंह चालत असताना कोल्हे जरी ओरडत असले तरी त्या कोल्ह्यांच्या कोल्हेकुईकडे सिंह कधीच लक्ष देत नाही, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष. आणि मग भगवंत तिकडे लक्ष न देता त्याला बोलू देतात, कारण भगवंत मनामध्ये याच्या अपराध मोजत आहेत. याच्या आईला आपण वचन दिलं होतं की याला 100 अपराध होई पण मी मारणार नाही, कारण त्याचे जे हात होते ते गळून पडले होते जेव्हा लहान असताना याला भगवंताने मांडीवर घेतलं. बरोबर बलरामसुद्धा होते. बलरामाच्या मांडीवर दिल्यानंतर काही झालं नाही, पण श्रीकृष्णाच्या मांडीवर या छोट्या बाळाला दिल्यानंतर त्याचे ते हात गळून पडले. आणि मग त्यावेळेस ते म्हणतात की मी याला 100 अपराध होईपर्यंत मारणार नाही. आता भगवंताची निंदाच या ठिकाणी त्यांनी केली या शिशुपालाने. आता असं आहे की ज्या ठिकाणी भगवंताची निंदा होत असेल त्या ठिकाणी सुजाण माणसाने ते श्रवण करू नये, आणि ते श्रवण केलं तर आपण आत्तापर्यंत केलेलं पुण्यसुद्धा वाया जातं, अधोगतीला माणूस जातो. ततो नापैति यः सोपी यातध्य सुकृताच्युतः.
म्हणून समर्थसुद्धा आपल्याला सांगतात, नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागे अरण्य सेवीचे जावे. आणि दुसरीकडं म्हणतात, न लागे जावे वनांतरा, सुख येतो घरा पांडुरंग. दोन्ही गोष्टी सांगितल्या. जर ज्या ठिकाणी राम नाही ते धाम सोडून द्यावं आणि वनामध्ये जावं, आणि दुसरीकडे सुख येतो घरा पांडुरंग. तसं आता या शिशुपालाच्या विरुद्ध असणारे जे होते पांडव, मत्स्य, कैकेय, संजय वंशी जे राजे होते, ते संतापले हे सगळं ऐकून, आणि त्यांनी हातामध्ये शस्त्र घेतले. जगृहे खड्ग चर्मणी. खड्ग म्हणजे तलवार, आणि चर्मणी जे चमड्यापासून बनते म्हणून ती ढाल. भत्सेयन कृष्ण पक्षी या राज्ञा सदसी भारत. आता याची जी निंदा करू लागले ती ऐकले, आणि मग यांनी आता आवेश चढला आणि शिशुपाला मारायला ते धावले. तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण उभे राहिले. तावुत्थाय भगवान स्वान निवार्य स्वयं वृषा. भगवंत उभे राहिले. त्यांनी या सगळ्या राजांना थांबवलं, ज्यांनी हातात तलवार आणि ढाल घेतली होती, आणि शिशुपालाला मारू नका असं म्हणत भगवंत स्वतः क्रोधाने आपल्यावर चालून येणाऱ्या त्या शिशुपालाचे मस्तक आपल्या हातातील सुदर्शन चक्राने तोडले. शब्द कोला हलो अप्यासित शिशुपाले हाते महान. आता शिशुपाल मारला गेला, आणि हे सगळं पाहून त्या ठिकाणी खूप गोंधळ मारला. त्याचे जे अनुयायी शिशुपालाच्या बरोबर आलेले होते, त्यांनी पाहिलं की आता आपला राजा शिशुपाल मारला गेलेला आहे, आणि ते सगळे सैरभैर झाले. आपापले प्राण वाचवण्यासाठी आता पुढे काय होतं माहीत नाही. जेव्हा राजाचा गेला तेव्हा सैन्यसुद्धा जसं त्या ठिकाणी जीवाच्या भीतीने पळू लागतं तसे ते सगळे पळू लागले. तस्यानु अनुयायिनो भूपा दुद्रुवुर जीविते क्षिणः. आता जसं आकाशातून एखादी उल्का पडावी आणि ती त्या भूमीमध्ये शिरावी, त्याप्रमाणे शिशुपालाच्या शरीरातून एक दिव्य अशी ज्योत बाहेर पडली, आणि ती भगवान श्रीकृष्णांमध्ये प्रविष्ट झाली. आता याचं काय कारण आहे ते पुढच्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. आता या ठिकाणी देतात 45व्या श्लोकामध्ये, पश्यताम सर्वभूतानाम. सगळे त्या ठिकाणी उपस्थित असणारे पाहत होते. उल्केव भुवी खाच्युतः. उल्का पात व्हावा आणि ती जमिनीमध्ये शिरावे. आपल्याकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणारचं सरोवर आहे, त्या ठिकाणी सुद्धा फार कित्येक वर्षापूर्वी उल्कापात झाला होता, आणि तो उल्कापात झाल्यानंतर ती जे काय वर्ण पडलं आकाशातून, तो दगड असेल, तारे असतील, काय जे असेल ते त्या ठिकाणी जमिनीमध्ये समाविष्ट झालं, आणि ते इतक्या वेगाने आल्यामुळे त्या ठिकाणी एक सरोवर निर्माण झालं. तसं या ठिकाणी या पश्यताम सर्वभूतानाम. आणि मग पुढच्या श्लोकामध्ये देतात की ही दिव्य ज्योत त्याच्या शरीरातून निघून भगवंताच्या शरीरामध्ये कशी काय समाविष्ट झाली. जन्मत्रयानुगुणित वैर संरब्धया धिया ध्यायस्तन्मयतां यातो भावो हि भवकारणम. भावो हि भवकारणम म्हणजे पुढचं जे भविष्य आहे ते भविष्य आपला भाव कसा आहे त्यावर अवलंबून असतं. शांत स्वभावाचे माणसं असतील तर ते अखंड आपल्या शांत स्वभावामध्ये असतात, पण ज्यांचा क्षणभराचाही भरोसा नाही, किंवा शांत असतील किंवा एकदम ते उग्र स्वरूप धारण करतात, अशी जी माणसं असतात ते त्या उग्र स्वरूपामुळे पुढे त्याच दैन्यावस्थेला प्राप्त होतात. हा शिशुपाल जो आहे तो मुळामध्ये कोण होतं हे तर जय आणि विजय. श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये सुरुवातीलाच हे आलेलं आहे. जेव्हा सनकादी ऋषी सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार हे चारही ऋषी भगवंताच्या दर्शनासाठी वैकुंठामध्ये गेले, तेव्हा त्या ठिकाणी असणारे द्वारपाल जय आणि विजय यांनी त्यांना अवरोध केला, त्यांनी त्यांना जाऊ दिलं नाही. आणि मग हे म्हणतात की तू या ठिकाणी राहूनसुद्धा तुझ्यामध्ये ही भेदबुद्धी आहे आणि आम्हाला तू का थांबवलंस, त्यामुळे तुला आता आम्ही शाप देतो. या चारही दिव्य पुरुषांचा, बालकांचा, या सनकादी ऋषींचा शाप त्या दोघांना मिळाला, आणि त्या शापाप्रमाणे त्यांना
पुढे 3 जन्म घ्यावे लागले, राक्षसांचे जन्म. हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष. त्यामधला हिरण्यकश्यपू जो आहे तो जय आणि हिरण्याक्ष जो आहे तो विजय. पुढचा जन्म रावण आणि कुंभकर्ण. आणि तिसरा जन्म शिशुपाल आणि दंतवक्त्र. शिशुपालाच्या अंतःकरणामध्ये सलग 3 जन्मापासून मागील 3 म्हणजे हा तिसरा जन्म त्याचा वैरभाव भगवंताबद्दलचा वाढतच गेला. रावणाचा सुद्धा वैरभाव असाच वाढत गेला, कारण त्यांचं ते विधिलिखितच तसं होतं की मागे जे पापकर्म केलं त्यामुळे भगवंताकडूनच तुझा वध होणार आहे, भगवंताकडूनच तुला मुक्ती होणार आहे. आणि जोपर्यंत भगवंत मारत नाही तोपर्यंत तुझं राज्य, साम्राज्य, अहंकार हे सगळं तू जपत राहा. आणि जोपर्यंत हे शिगेला पोचत नाही आणि तोपर्यंत भगवंत आपल्या चुका ज्या आहेत त्या नोंद करून ठेवतात. आणि वैरभाव युक्तिबुद्धीने भगवंताचे चिंतन त्याने केलं आणि म्हणून तो आता भगवत रूप झाला. कारण नव्या जन्माला भावच कारणीभूत असतो. भावोही विद्यते देव तस्मात भावोही कारणम. आणि समर्थ आपल्याला म्हणतात, भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे. भगवंताबद्दलचा शुद्ध भाव 100% आपल्यामध्ये असेल तर भगवंत आपल्या जवळच आहे. जवळच काय, आपल्या आतमध्ये सुद्धा तेच आहेत आणि बाहेरच्या प्रत्येक प्राणीमात्रामध्ये ते आहेत. ही बुद्धी आपल्याला भगवंत देतात जर आपण शुद्ध भावनेचे असू तर. पण आपला भाव किंचितसुद्धा डळमळीत झाला, असतो का देव, मग मला भेटेल का, आणि असा कसा दिसेल, त्याचं दर्शन मला कसं होईल, अशा 100 शंका घेणाऱ्यांना देवाचं दर्शन होत नाही. भावोही कारणम तस्मात भावोही कारणम. आणि मग नंतर ऋत्विग्भ्यम संसदेभ्यो दक्षिणाम विपुलाम मदात. चक्रवर्ती राजाने युधिष्ठिराने त्या ठिकाणी असणारे सदस्य आणि सगळे ऋत्विजे जे आहेत त्यांना भरपूर दक्षिणा दिली, सगळ्यांचा सत्कार केला. विधीपूर्वक यज्ञाच्या शेवटी त्यांनी अवभृत स्नान केलं. चांगलं मंगल कार्य झालं की अवभृत स्नानाचा एक विधी असतो शेवटच्या वेळेस, आणि तो अवभृत स्नान युधिष्ठिराने केलं. आता ते म्हणतात, साधयित्वा कृतुम राज्ञ कृष्णो योगेश्वरेश्वरः उवास कतिचिन्मासान् सुरद्भिर अभियाचित. अभियाचित म्हणजे त्या युधिष्ठिराने विनंती केल्यावरून राजाने, खरं म्हणजे कृष्णाने हे सगळं झालं, आता सगळं कामं झालं, जरासंध वध झाला, याचा राजसूय यज्ञसुद्धा झाला, मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडल्या, शिशुपालसुद्धा वध झाला. आता भगवंताने जायच्या गोष्टी काढल्या, पण या ठिकाणी युधिष्ठिराने आग्रह केल्यावरून त्या सगळ्या पांडवांच्या बांधवांच्या विनंतीवरून काही महिने भगवंत तिथेच राहिले. ततो अनुज्ञाप्य राजान अनिच्छन्तम अपीश्वरः ययो सभार्य साम्यात्य स्वपुरम देवकी सुतः. युधिष्ठिराची इच्छा नसतानाही भगवंताने त्यांचा निरोप घेतला. आपल्याबरोबर आलेल्या सगळ्या राण्या आणि मंत्र्यांसह भगवान श्रीकृष्ण द्वारकेकडे निघाले. सामात्य स्वपुरम देवकी सुतः. स्वपुरम म्हणजे द्वारका, स्वतःची नगरी. वर्णितम तदुपाख्यानम मया ते बहुविस्तरम वैकुंठवासिनोर जन्म विप्रशापात पुन्हा पुन्हा. या जय विजयाची कथा वैकुंठामध्ये घडलेली सनकादी ऋषींच्या शापामुळे घडली, आणि ते आख्यान मी तुला पूर्वीच सांगितले असं शुकदेव परीक्षित राजाला सांगतायत. आता अवभृत राजसूया अवभृत्तेन स्नाता राजा युधिष्ठिरा. आता ते स्नान झाल्यानंतर युधिष्ठिर क्षत्रियांच्या सभेमध्ये देवराज इंद्राप्रमाणे शोभून दिसत होता. आता एवढं सगळं या ठिकाणी झालं, सगळ्यांनी त्यांचा सत्कार केला, राजाने सुद्धा या सगळ्यांचा सत्कार केला. पण जसं आपण आत्ताच म्हणलं तसं की ज्याला हे पाहवलं नाही, जे यश आहे ते ज्याला यश पाहवलं नाही ते त्यामध्ये काहीतरी खोट काढतात. त्यांची बुद्धीच तशी आहे, जसं चष्मा लावला तसं त्यांना दिसतं. तसं दुर्योधनमृते पापम कलिम कुरु कुलामयम योनसेहे श्रियं स्फीता दृष्ट्वा पांडुसुतस्य ताम. ज्याला पांडवाच्या या उज्ज्वल यशाचा उत्कर्ष सहन झाला नाही तो पापी. युधिष्ठिराचे आता विशेषण या ठिकाणी जे दिलेत, पापी, कलहप्रेमी आणि कुरुकुलाचा रोग असणारा. कुरुकुलाचा
एक मुख्य रोग जो आहे तो दुर्योधन आहे. त्याला भगवंत जरी सुयोधन म्हणत असले तरी तो दुर्योधन आहे. तो दुर्योधन मात्र हे सगळं पाहून दुःखी झाला. त्याला हा उत्कर्ष सहन झाला नाही. आणि मग शेवटच्या श्लोकात नेहमीसारखंच ते सांगता, य इदम कीर्तयेत विष्णो कर्म चैद्य वधादिकम राजमोक्षम वितानम च सर्व पापैः प्रमुच्यते. या अध्यायामध्ये आपण किती गोष्टी पाहिल्या. शिशुपाल वध पाहिला, त्यापूर्वी जरासंध वध पाहिला, त्यामध्ये कैद्यामध्ये असणारे सगळ्या राजांना त्या ठिकाणून मुक्त केलं आणि राजसूय जो आहे तीसुद्धा कथा आपण ऐकली. या भगवंताच्या सगळ्या लीलांचं कथन कीर्तन जो करेल आणि श्रवण जो करेल तो सर्व पापापासून त्याची सुटका होईल असं म्हणत हा 74वा अध्याय या ठिकाणी पूर्ण होत आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे उत्तरार्धे शिशुपालवधो नाम चतुस्सप्ततितमोऽध्यायः. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती म्हणूया. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, ती अगहरणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. वा कविवर संतांचा, प्राणचे कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधीन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम. हो, धन्यवाद.